या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रिसिजन प्रिंट्स, 35 वर्षांपासून प्रिंटिंग क्षेत्रातील विश्वासार्ह सेवा। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। महापालिकेची प्रलंबित विषयांची यादी शासनाकडे पाठवावी, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश। माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार तृप्ती अंधारे यांच्याकडे सोपविला, सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय। महापालिकेतील कनिष्ठ श्रेणी लिपिक लक्ष्मण राठोड निलंबित, कर्तव्यात कसूर आणि पूर्वकल्पना न देता वारंवार रजा घेतल्याने सहाय्यक आयुक्तांनी काढला आदेश। आणि सोलापूरच्या चिंचोळी MIDC मध्ये 16 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज जप्त, मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। महापालिकेच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांची यादी शासनाकडे पाठवून देण्यात यावी, त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिकेत बैठकीदरम्यान दिले। सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह सोलापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित विषयांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्यापोळ, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी सोलापूर शहरातील नियोजित उड्डाणपुलाच्या भूसंपादन, सोमपाच्या रस्त्याच्या प्रलंबित समस्यांबाबत, देगाव येथील मैला पाणी शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले सांडपाणी NTPCला देण्याबाबत, सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा उजनी धरण 170 MLD संदर्भात, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, मार्कंडेय जलतरण तलावामध्ये स्प्रिंग बोर्ड व डायव्हिंग पीठ बसवण्याबाबत, जुना पुणा नाका ते अरविंद धाम ते 6 कमान ते सोरेगाव कॅम्प पर्यंतच्या रस्त्यातील रेल्वे क्रॉसिंगचे काम पूर्ण करणे, अक्कलकोट रोड MIDC सोलापूर येथे कायमस्वरूपी फायर फायटिंग सेवकांचे निवासस्थान बांधण्याबाबत, दैनंदिन पाणी पुरवठ्यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याकरता उपाययोजना करण्याबाबत, अमृत 2 पाणी पुरवठा योजना, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरण करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली। उड्डाणपुलाच्या भूसंपादनात सदर प्रकरणी शासनाचा हिस्सा 101 कोटीपैकी 42 कोटी प्राप्त झाला असून जवळपास 60 कोटी निधी मिळण्याबाबत महानगरपालिकेकडून पाठपुरावा करण्यात आला असून उर्वरित 60 कोटी रक्कम लवकर मिळावी अशी मागणी आयुक्तांनी केली। सोलापूरच्या शहराबाबत आहे, याच्यात आपण जर आपला जुना परिचय आहे, परंतु एक दोन मुद्दे फक्त सांगते। काल आपण ज्या हुतात्म्यांनी 1930 या 3 काळात इथं स्वातंत्र्य उपभोगलं, म्हणजे त्या काळात इथं इंग्रज राहिलेच नव्हते, आपण पळवून लावले आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशांनी जी काही कारवाई केली त्याच्यामध्ये ते 4 हुतात्मे जे हे आहेत त्यांना 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली। त्यांचं आपण तिथे शिवयोगी सिद्धेश्वरांची इथली गटायात्रा आणि त्यांनी जी 68 लिंगांची स्थापना केली याबाबत पालकमंत्री यांनी महापालिकेची संबंधित ज्या ज्या निधी हवे आहेत त्यांची यादी तयार करून शासनाकडे पाठवण्यासंदर्भात आदेश दिले। देगाव येथील मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले सांडपाणी NTPCला देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। हा प्रकल्प महत्त्वाचा असून NTPCच्या टर्शरी प्रकल्पासाठी महानगरपालिका देगाव STB प्लांट येथे जागा देण्यास तयार आहे, परंतु टर्शरी प्लांट NTPCने करणे आवश्यक आहे। STB प्लांट मधील प्रक्रिया केलेले पाणी घेऊन 72 MLD पाईपलाईनचे पाणी शहरासाठी दिल्यास सोलापूर शहराचा 2050 पर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटेल अशी माहिती आयुक्तांनी पालकमंत्र्यांना दिली। यावेळी
पालकमंत्र्यांनी या संदर्भात पत्रव्यवहार करण्याच्या महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव तसेच श्री मार्कंडेय जलतरण तलाव, स्प्रिंग बोर्ड व डायव्हिंग पीठ बसवण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर पालकमंत्र्यांनी सदरचे काम मंजूर करण्यात येईल. तसेच विजापूर रोडवरील जलतरण तलावाची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्तीची एस्टिमेट करून निधीची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी करावी. अक्कलकोट रोड MIDC सोलापूर येथे कायमस्वरूपी फायर फायटिंग सेवकांचे निवासस्थान बांधण्याबाबत आवश्यकता आहे. या ठिकाणी आणखीन कोणती सुविधा देता येईल का याबाबत यादी तयार करावी. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांची यादी शासनाकडे पाठवून देण्यात यावी. त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे निर्देश दिले. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे महापालिका आरोग्य निरीक्षकांना वेतन मिळावे या मागणीचे निवेदन राज्य आरोग्य निरीक्षक संघटनेने पालकमंत्र्यांना दिले. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे महापालिका आरोग्य निरीक्षकांना वेतन मिळावे यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटनेच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. सोलापूर महापालिकेतील 4 आरोग्य निरीक्षक गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रोजंदारीवर काम करत आहेत. त्यांना कायम करावे. सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जाचक असलेल्या अटी व वाय टॅग, गुगल कॅलेंडर, मासिक अहवाल, टाइम्स स्टॅम्प असे कामकाज बंद करण्याचे आदेश व्हावेत. सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगातील 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 एकच वर्षाचा फरक अदा करण्याचे आदेश व्हावेत. सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकास राज्य शासनाने नियमाप्रमाणे वेतन देण्याचे आदेश व्हावेत. सोलापूर महानगरपालिकेतील गेली 25 ते 30 वर्षांपासून सेवा करून बदली सेवक सन 2008 ते 2011 आणि आस्थागायत सेवानिवृत्त झालेले अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अदा करण्याचे आदेश व्हावेत. सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकांना नाहक केलेला दंड माफ करून सेवा पुस्तकात झालेल्या नोंदी रद्द करण्याचे आदेश व्हावेत. सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना घरकुल योजनेअंतर्गत मनपाच्या जागेवर घरकुल बांधून देण्याचे आदेश व्हावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी अध्यक्ष शेषराव शिरसट, विठोबा शिंदीबंदे, सुनील राठोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेतील कनिष्ठ श्रेणी लिपिक लक्ष्मण राठोड हे पूर्वकल्पना न देता रजा मंजूर करून न घेता गैरहजर राहिल्याने त्यांना नोकरीवरून कमी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. महापालिकेतील कनिष्ठ श्रेणी लिपिक लक्ष्मण सोमा राठोड हे पूर्वकल्पना न देता अथवा रजेचा अर्ज सादर करून रजा मंजूर करून न घेता कामावर गैरहजर राहिल्याने महापालिकेच्या सेवेतून 13 मे 2013 पासून काढून टाकण्यात येत आहे असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी काढले आहेत. महापालिकेतील कनिष्ठ श्रेणी लिपिक लक्ष्मण राठोड पूर्वकल्पना न देता रजेचा अर्ज सादर करून रजा मंजूर करून न घेता 13 मे 2013 पासून कामावर गैरहजर आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे सोपवण्यात आलेल्या कार्यालयीन कामकाजांमध्ये अडचणी निर्माण झाल्या असून कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचली आहे. लक्ष्मण राठोड हे यापूर्वीही कामावर गैरहजर असून वेळोवेळी विनापरवाना गैरहजर राहण्याच्या गैरवर्तनासाठी नोटीस बजावणे, पूर्वी सेवा पुस्तक विभाग यांच्याकडून सेवा पुस्तकाबाबत माहिती घेतली असता राठोड यांनी सेवा पुस्तक भरले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राठोड यांना नोटीस बजावता आली नाही. लक्ष्मण राठोड 8 एप्रिल 2022 रोजी स्वतः अर्ज करून कामावर घेण्याची विनंती केली. 9 वर्ष एवढ्या दीर्घकालीन गैरहजेरीसाठी शासनाचे 10 ऑक्टोबर 2017च्या निर्णयानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी 27 जून 2022 रोजी ज्ञापनासह दोषारोप पत्र बजावण्यात आले. सदर दोषारोप पत्रास त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 चे नियम 8 अन्वये विभागीय चौकशी कार्यान्वित करण्यात येऊन 20 सप्टेंबर 2022 च्या आदेशान्वये चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. विभागीय चौकशीमध्ये निसर्ग न्याय तत्वानुसार हजर राहून आपला खुलासा सादर करण्याकामी संधी देण्यात आली. विनापरवाना गैरहजर प्रकरणी नियुक्त चौकशी अधिकारी यांनी विभागीय चौकशीची कार्यवाही पूर्ण करून प्रशासनाने ठेवलेले दोषारोप सिद्ध होत असल्याचा अहवाल 6 फेब्रुवारी 2023 मध्ये सादर केला. वारंवार विनापरवाना गैरहजर राहण्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा दिसून येत नसल्याने दोषारोप सिद्ध झाल्याने लक्ष्मण राठोड यांच्या गैरवर्तनासाठी महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 56(2) ग च्या तरतुदीनुसार पुढे नोकरी मिळण्यास अपात्र होणार नाही. अशा प्रकारे
महानगरपालिकेच्या सेवेतून 13 मे 2013 पासून काढून टाकण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. सामाजिक बांधिलकी आणि विधी साक्षरता शिबिर संपन्न झाले. यावेळी भारताचा संविधान हाच राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे मत डॉक्टर निशा वाघमारे यांनी व्यक्त केले. देश वेगवेगळ्या जाती धर्मात विभागला जात आहे. प्रत्येक धर्माचा स्वतंत्र धर्मग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेब या सगळ्या धर्मग्रंथांचा आदर संवर्धन करण्याचे मूल्य बहाल करणारा संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. त्या संविधानाचे संवर्धन करण्याची जबाबदार व सजग नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर निशा वाघमारे यांनी व्यक्त केले. आवाज उठवावी लागते. मी बरे आहे, माझं पोट भरलं आहे म्हणजे माझं आता संपलेलं आहे असं नाहीये. माझे कौटुंबिक जे प्रश्न आहेत ते सोडलेले आहेत म्हणून मला काय अडचण नाही तर मी व्यवस्थित आहे असं म्हणून नाहीये. जर शेजारच्या घरामध्ये सुद्धा आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा तो प्रश्न आहे तर तो प्रश्न माझा आहे, कारण मी एक जागरूक नागरिक आहे. आणि तो प्रश्न फक्त तेवढं पुरता न राहता माझे इथं ज्यांना मी निवडून दिलेलं आहे ते तिथं बसून माझ्यासाठी काय करतात हा प्रश्न विचारायला सुद्धा हा माझा अधिकार आहे. असं म्हटलं जातं की पोटाची पाळी चढून जाता पाठीचं पण म्हटले, पण मी म्हणते उलट. वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र पदव्युत्तर व समाजकार्य विभाग, डीजीबी दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी व विधी साक्षरता शिबिर शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी संयोजक ॲडव्होकेट मोहन कुरापाटी व ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या संयोजनाखाली व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर निशा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रास्ताविक मांडताना सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अनिल वासम यांनी कायदेविषयक योग्य मार्गदर्शन मिळवू शकता याचा लाभ मिळवून जागरूक नागरिक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ॲडव्होकेट रेवण पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय, ॲडव्होकेट अरविंद देडे, विधी अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्तालय विभाग 1 सोलापूर शहर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित शिबिरार्थ्यांकडून कळीच्या मुद्द्यांवर प्रश्नोत्तरे झाली. यावेळी व्यासपीठावर सरकारी वकील शिवाजी भटकर, ॲडव्होकेट सिद्धाराम म्हेत्रे, ॲडव्होकेट शिवकैलास झुरळे, ॲडव्होकेट पल्लवी भोळा, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट मोहन कोरापाटी, ॲडव्होकेट प्रशांत कांबळे, गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी कोटा, श्रीनिवास गुंडेटी आदींची उपस्थिती होती. नवरात्र महोत्सवानिमित्त जुळे सोलापुरातील नवसाला पावणारी श्री महालक्ष्मी देवीची पालखीची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. जुळे सोलापूर व परिसरातील सैफुल, राघवेंद्र नगर, रामनारायण चंडक विहार, ओम गर्जना चौक, वैष्णवी नगर व परिसरातील लोकांना नवसाला पावणारी म्हणून महालक्ष्मीचे मंदिर प्रसिद्ध आहे. जवळपास 100 वर्षांपूर्वीचे महालक्ष्मीचे मंदिर असून सदर महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त प्रभाग 26च्या माजी नगरसेवका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. दरम्यान मंदिर ट्रस्टीच्या वतीने सदर मंदिर परिसरातील सुशोभीकरण अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाईपलाईन, ड्रेनेज व तसेच मिरवणूक मार्गावरील पडलेले खड्डे बुजवून घेऊन मलेरिया सदृश आजार होऊ नये म्हणून घरोघरी फवारणी करून दिल्याबद्दल नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यात प्रामुख्याने महिलांचे लेझिम पथक, ढोल पथक, ज्येष्ठ समाजसेवक व देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे थोर देशभक्तांच्या वेशभूषा केलेले बालक लक्ष वेधून घेत होते. सदर पालखीची मिरवणूक सैफुल, ओम गर्जना चौक, वैष्णवी नगर, राघवेंद्र नगर, रामनारायण चंडक या नगरातून देवीची पालखी जात असताना नागरिक पुष्पवृष्टी करत होते. सदर पालखी मिरवणुकीदरम्यान माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी पारंपरिक लेझिम खेळून ठेका धरला होता. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून रस्ते सजवण्यात आले होते. अत्यंत भक्तिभावाने सदर मिरवणूक राघवेंद्र नगर येथील मंदिरात येऊन पोहोचली. सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी उत्सव अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी, उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव हनुमंत मोतीबने, धानय्या स्वामी, दत्तात्रय लालसंगी, लेझिम प्रमुख दीपाली कुलकर्णी, वृंदा कुलकर्णी, वृषाली सोड्डे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर पालखी मिरवणूक यशस्वी केली. यावेळी संपूर्ण जुळे सोलापुरातील भक्त भक्तिभावाने सदर मिरवणुकीत सामील झाले होते.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेली कामे येत्या महिन्याभरात मार्गी लावण्याची सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सोमवारी शिवरत्न सभागृहात बोलवली होती. या आढावा बैठकीत जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाची कामे, अंगणवाडी बांधकाम, गावांतर्गत सिमेंट रस्ते, जनसुविधा अंतर्गत सुरू असलेली कामे याबाबत आढावा घेण्यात आला. दरम्यान सुरू असलेल्या कामाबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पारदर्शकतेबरोबरच दर्जेदार कामे पुरवण्याबाबत सूचना करताना येत्या महिनाभरात सर्व कामे मार्गी लावण्याच्या सूचना या बैठकीत सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली. या बैठकीस कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्यासह 11 तालुक्याचे सर्व उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते. काल बांधकाम विभागाची सखोल आढाव्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत म्हणजे आमच्या क्लार्कपासून ते सले, ऑडिटर, कार्यकारी अभियंता हे सगळे हजर होते आणि ह्याच्यात अशा सूचना दिल्या की तातडीने पुढच्या 10 ते 15 दिवसात वर्क ऑर्डर 100% इश्यू करावे. जी कामं आपली सुरू आहे ती साधारणतः नोव्हेंबर एंडपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना दिल्या. सखोल आढावा घेतल्या. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच बांधकाम विभागामार्फत तातडीने कामे पूर्ण करण्याबाबत ज्या मॅडमच्या सूचना आहेत त्या सूचनेला अनुसरून आम्ही आता कंटिन्युअस या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतो आणि याचे चांगले परिणाम येत्या 8-10 दिवसामध्ये आपल्याला दिसतील. साधारणतः कामं कुठलं आहे? सगळी कामं आहेत. आपली रस्त्यांची कामं आहेत, अंगणवाड्यांची कामं आहेत, शाळेची कामं आहेत, त्याच्यानंतर काही तीर्थक्षेत्राची कामं आहेत. सगळेच रेडची काल डिटेल आढावा घेण्यात आला आणि याचे परिणाम आपल्याला 8-10 दिवसात दिसतील. रमारमण नर्सरी स्कूलच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदश्री इथे दांडिया आणि भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रमारमण नर्सरी स्कूलच्या वतीने गोविंदश्री मंगल कार्यालय येथे भोंडला आणि दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत भोंडला आणि दांडिया खेळाचा आनंद लुटला. यावेळी नर्सरी स्कूलच्या शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजे आपल्याला हॉल मोठा घ्यावा लागेल पुढच्या वेळेला, म्हणजे ग्रुप आणखी मोठा वाढेल तुमचा, की दादूच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बसणार नाही. खूप मोठा पूर्वी भोंडला म्हणजे सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांचा मोठा आशीर्वाद असल्याने मी अनेक संकटांमधून सहज बाहेर आलो आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले. माझ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक जडणघडणीमध्ये आणि विशेष करून माझ्या कुटुंबावर सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांचा मोठा आशीर्वाद असल्याने मी अनेक संकटांमधून सहजपणे बाहेर आलो, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले. बोलो भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, शनैश्वर मल्लीनाथ महाराज की जय, वंदे मातरम असा जयघोष करत शनी अमावस्ये दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बसलेले अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील श्री क्षेत्र शनैश्वर मल्लीनाथ देवस्थान आणि आळंद तालुक्यातील चलगेरी येथील श्री क्षेत्र देविलिंग मल्लीनाथ देवस्थान यात्रा महोत्सव निमित्त
जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात ऐतिहासिक शिवभक्ती आणि देशभक्तीपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते. ಸ್ಟ್ಯಾನ್ ಭಕ್ತರ ಬಂದಿರಿ ಎಲ್ಲ ಬಂದವರು, ಎಲ್ಲ ಮಾತಾ ಭಗಿನಿಯವರು, ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರು, ಎಲ್ಲ ಯುವಕರು, ಇಷ್ಟು ಜನ ಭಕ್ತರು ಮಲೆ ಬಿಟ್ಟವ್ರು ಬಂದಾಗ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ತಿಳಿತಂದ್ರೆ ಬಿ ಎಲ್ಲ ಕೈಯಾನ್ ದಂಧೆ ಬಗ್ಸಿ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತವ್ರ ದರ್ಶನ ನೀವು ಬರ್ತೇವೆ. ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ಭಾಗ್ಯವಾನರು. ಮತ್ತವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ನನ್ನ ಮೇಲೆ, ನನ್ನ ಕುಟುಂಬ ಮೇಲೆ ಸದೈವಾಗ ನಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ. ನಮ್ಗೆ ಎಳೆ ಮುಚ್ಚ ಸಗಣಿ ಬಂದಿರಿ, ಆಳ ನನಗೆ ಯಾನ್ ಅನುಭೂತಿ ಸಿಕ್ಕದ, ನನಗೆ ಯಾನೇನು ಯಾವ ಸಂಕಟದ ಹೊರಗೆ ಬಿದ್ದಿದ ನಂಗೆ ಇದು ಗುರ್ತದ. ಮುತ್ತವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಹಿಂದೆ ನನ್ನ ಕುಟುಂಬ, ನಮ್ದೆಲ್ಲರೂ ಸಾಮಾಜಿಕ, ರಾಜಕೀಯ, ಆರ್ಥಿಕ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಮುತ್ತವ್ರ ದೊಡ್ಡ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಗದ. ಇಡೀ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರ ಮೇಲೆ ಮುತ್ತವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಹಿಂಗೆ ಇರಬೇಕು. ಅವ್ರ ಚಗಣಿ ಬೆಳ್ಕೊತೀನಿ. ಇಷ್ಟು ಜನ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರಿ, ನಿಮ್ದೆಲ್ಲಾದರೂ ನಿಮ್ಮದು ಮುತ್ತವ್ರ ದರ್ಶನದಾಗ ನಾವು ಬಂದು ನಿಮ್ದೆಲ್ಲರೂ ಯಾಳೆ ತೊಡೆ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ದೆಲ್ಲರೂ ಮಾಫಿ ಬೇಡ್ತೀನಿ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಏನು ಮಾತಾಡಲಾರ್ದೆ ಗುರುಗಳ ಚಗಣಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ವಂದನೆ ಮಾಡಿ ನಾನು 2 ಶಬ್ದ ಬರ್ತೀನಿ. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, मिलनदादा कल्याण शेट्टी, सागर कल्याण शेट्टी, माजी नगरसेवक कांतूधन शेट्टी, राजू झिंगाडे, पत्रकार शिवानंद फुलारी, बसवराज बिराजदार, दयानंद बमनाले, धनंजय गाढवे आदी बहुसंख्य कार्यकर्ते, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर भक्तांचा राजा सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराजांचा दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन भाविक भक्तांनी जल्लोष साजरा केला. सूत्रसंचालन जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव वैजनाथ झलकी यांनी केले, तर आभार चाडगीरचे श्रीशैल पाटील यांनी मानले. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपविला. मागील 6 महिन्यांपासून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे. पूर्णवेळ भास्कर बाबर गेल्यापासून खुर्चीला अधिकारी मिळेना असे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षणाधिकारी पदाचा पदभार यापूर्वी उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, त्यानंतर उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, त्यानंतर पूर्णवेळ म्हणून मारुती फडके आले. पण त्यांनी कामाचा व्याप आणि कर्मचाऱ्यांची कमतरता पाहता रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. परत हा पदभार उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्याकडे देण्यात आला. पुन्हा मारुती फडके हजर झाले. याच दरम्यान 20% टप्पा अनुदान असलेल्या शिक्षकांच्या शालार्थ आयडीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामध्ये शेवटी रजिस्टर गहाळ प्रकरणात 5 तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर परत मारुती फडके रजेवर गेले. त्यानंतर चार्ज द्यायचा कोणाकडे असा प्रश्न होता, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शेवटी उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे पदभार सोपवला. अंधारे यांच्याकडे पदभार आल्यानंतर अनेक शिक्षक संघटनांनी येऊन त्यांचे अभिनंदन केले. मागील 4 महिन्यांपासून विस्कळीत झालेला माध्यमिक शिक्षण विभाग सुरळीत करण्याची अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली होऊनही त्याच टेबलवर काम करत आहेत. वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सीईओ कारवाई करणार का, असा सवाल आता सर्वसामान्यांमधून उमटत आहे. प्रशासकीय बदली होऊन 5 महिने झाले असताना देखील बदली झालेले कर्मचारी अजूनही मुख्यालयातच ठाण मांडून आहेत. अशा कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी देऊन सुद्धा हे कर्मचारी त्याच ठिकाणी काम करत आहेत. हुच्चे यांची मूळ नियुक्ती ग्रामपंचायत विभाग या ठिकाणी आहे, तरी ते ग्रामीण पाणी पुरवठा येथेच काम करत आहेत. मूळ नियुक्ती पंचायत समिती बार्शी या ठिकाणी असताना देखील शशिकांत ढेकळे हे जिल्हा परिषद समाज कल्याण या ठिकाणीच कार्यरत आहेत. श्रीकांत कोष्टी यांची मूळ नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी या ठिकाणी असताना ते कृषी विभागात काम करत आहेत. प्रदीप सगट वरिष्ठ सहाय्यक यांची बदली पंचायत समिती उत्तर सोलापूर येथे झालेली असताना अद्याप ते सामान्य प्रशासन विभागात काम करत आहेत. कार्यमुक्त आणि बदली होऊनही ते कर्मचारी त्याच ठिकाणी काम करत असतील तर यामागे कोणाचा स्वार्थ आहे असा सवाल पुढे येत आहे. सध्या सीईओंच्या आदेशाने अनेक कर्मचाऱ्यांचे कार्यमुक्त आणि बदली झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांची बदली आणि कार्यमुक्त करूनही कर्मचारी जर जात नसतील तर
विभागात कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तरी बदलीच्या ठिकाणी न जाता मुख्यालयातच काम करत असणाऱ्या आणि वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सीईओ मॅडम कारवाई करणार का, असा सवाल सर्वसामान्यांमधून उमटत आहे. बातमीपत्रात येथे घेत आहोत अल्पशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा वृत्तवेध. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. प्रेक्षक हो, ट्रायने जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्या सुरू असलेल्या केबल, डिश आणि इतर सेवांचे चॅनल पॅकेज बंद होणार आहेत आणि आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे. आपल्या शहरातील स्थानिक बातम्यांच्या सत्याचा अचूक वेध घेणारं वृत्तवेध चॅनल नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे खुश खबर. येत्या 1 जानेवारी पासून आपलं लाडकं वृत्तवेध चॅनल मोफत बघण्याची सुवर्ण संधी. जर आपल्या भागात वृत्तवेध चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरकडे संपर्क साधा आणि वृत्तवेध चॅनल दिसण्यासाठी आग्रह करा. सर्वसमावेशक बातम्या, माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप. सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. राशी गुळ शर्करा, जलकमल ऑर्गॅनिक गुळ उद्योग यांचे 100% रसायन विरहित गुणवत्तापूर्ण उत्पादन. गुळातील सर्व गुणांनी संपन्न आणि साखरेची चव देणारी गुळ शर्करा. आहारातील उपयुक्त पोषक मूल्यांनी समृद्ध असलेली राशी गुळ शर्करा आपल्या शरीरातील सप्तधातूंची वाढ करते. ग्लुकोजचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शरीरास फायदेशीर. स्वादिष्ट, रुचकर आणि आल्हाददायक चव, सकस आणि रक्तवर्धक उत्पादन. आपल्या आणि आपल्या परिवाराच्या निरामय आरोग्यासाठी आजच वापरा राशी गुळ शर्करा. आजच संपर्क साधा. जलकमल ऑर्गॅनिक गुळ उद्योग, कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आपल्या सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी वृत्तवेध चॅनलला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुशिक्षित, तरुण आणि धडाडीचे वार्ताहर, कॅमेरामन, जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा. केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच. सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तवेधचं बातमीपत्र. बातमीपत्राच्या वेळा खालील प्रमाणे. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप. पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. शहराच्या लगत असलेल्या चिंचोळी MIDC मध्ये 16 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदरची कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. सोलापूर पुणे रस्त्यावरील चिंचोळी MIDC मध्ये एका बंद कारखान्यामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापामारी करून सुमारे 16 कोटी रुपयांचा 8 किलो साठा आणि 100 कोटींचा कच्चा माल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. राहुल गवळी आणि अतुल गवळी राहणार बाळे अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. दरम्यान अंमली पदार्थ उत्पादनात सोलापूरचे नाव परदेशात जोडले गेल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 9 चे प्रमुख दया नायक यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. दोघांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
पैठण तालुक्यातील लोहगाव येथील शेतकऱ्याने नापीक पिकाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पैठण तालुक्यातील लोहगाव येथील शेतकऱ्याने नापीक पिकाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. लोहगाव येथील मच्छिंद्र सीताराम लेंडे वय 43 राहणार लोहगाव तालुका पैठण यांनी नापीक पिकाला कंटाळून कर्जबाजारी झाल्याने स्वतःच्या विहिरीमध्ये 16 ऑक्टोबर सोमवारी रात्री 10च्या दरम्यान उडी मारून आत्महत्या केली. आज दिनांक 17 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 7:30च्या दरम्यान मच्छिंद्र लेंडे यांच्या मुलाने व सुनेने मृतावस्थेत प्रेत विहिरीबाहेर काढून पुढील कारवाईसाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष वेदपाठक यांनी तपासून मृत घोषित केले. डॉक्टर वेदपाठक यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेची माहिती मयत यांचा मुलगा अजय मच्छिंद्र लेंडे व नितीन सीताराम लेंडे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक अशोक माने, सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वरील घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक माने, सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे करत आहेत. निलंगा येथे कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन ही प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय निलंगा व विलासराव देशमुख शासकीय मेडिकल कॉलेज लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी निलंगा येथे कार्डिओ पल्मोनरी रेसुसिटेशन म्हणजे CPR प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत अचानक हृदय बंद पडल्यानंतर करावयाच्या प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा निलंगा उपविभागातील 8 पोलीस अधिकारी व 39 पोलीस अंमलदार यांनी लाभ घेतला. एखाद्या आपत्कालीन समयी प्रथम पोहोचणारे पोलीस असतात, त्यामुळे पोलिसांना प्रथमोपचाराबद्दल शास्त्रशुद्ध ज्ञान असल्यास त्याचा निश्चितपणे फायदा होतो, म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. जागतिक भूल दिनाचे औचित्य साधून लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूल विभागाच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीला जाधव, डॉक्टर राजेश जाधव, डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेसाठी लाभले. यावेळी निलंगा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैलासवासी बाबूरावजी काळे मराठी स्कूल येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कैलासवासी बाबूरावजी काळे मराठी स्कूल येथे आवारात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब पवार, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस यांच्या हस्ते करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालय येथे शालेय विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध प्रकारची पुस्तके वाचन करण्यासाठी देण्यात आली. ग्रंथालयाचे ग्रंथपाल निर्मला बोराडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या शिक्षिका मनीषा पाटील, अंजली कथलकर, नम्रता पाटील, शीतल पवार, आशा पंडित, शीतल काटोळे, जयश्री श्रीवास्तव, रोहिणी पाटील, विद्या पाटील, नलिनी पाटील, शीतल गवांडे, प्रेरणा मोरे, प्रणय कुलकर्णी, योगेश काळे, संजय डापके, ज्ञानेश्वर पंडित आदी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे आपत्ती व्यवस्थापनावर आधारित कार्यक्रम संपन्न झाले. सोयगाव येथील अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आपत्ती व धोके निवारण दिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार, प्रमुख पाहुणे सोयगाव येथील तहसीलदार मोहनलाल हरणे, नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे, उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभाग प्रमुख डॉक्टर उल्हास पाटील, NDRFचे इन्स्पेक्टर महेंद्रसिंग पुनिया, इन्स्पेक्टर जॉलिंदर फुंदे तसेच सचिन बिडवे, मनोज कुंभार, योगेश बारी, डॉक्टर भास्कर टेकाळे, डॉक्टर संतोष तांदळे, डॉक्टर विक्रम भुतेकर, डॉक्टर सुभाष पाटील यांची उपस्थिती होती. NDRFच्या जवानांनी आग विझवणे, भूकंप झाल्यास बचाव करणे, पूर आल्यानंतर बचाव कसा करायचा, CPR कसा द्यायचा, प्रथमोपचार कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर निलेश गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रदीप गोल्हारे यांनी केले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महापालिकेची प्रलंबित विषयांची यादी शासनाकडे पाठवावी.
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार तृप्ती अंधारे यांच्याकडे सोपविला. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय. महापालिकेतील कनिष्ठ श्रेणी लिपिक लक्ष्मण राठोड निलंबित. कर्तव्यात कसूर आणि पूर्वकल्पना न देता वारंवार रजा घेतल्याने सहाय्यक आयुक्तांनी काढला आदेश. आणि सोलापूरच्या चिंचोळी MIDC मध्ये 16 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज जप्त. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.